हाय, हॅलो, नमस्कार माझ्या मैत्रिणींनो. मी अश्विनी आशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आहे रविवार आणि आज मी जरा थोडीशी लवकर उठली. थोडी म्हणजे 7:30 तरी वाजले होते उठायला. त्यानंतर पहिल्यांदा तर झाडून घेतलं कारण रात्री झोपण्याच्या आधी मी भांडे वगैरे सगळे घासून ठेवते. किचन वाटा एकदम क्लीन असतो आणि झाडलेलं सुद्धा असतं. पण तरीही सकाळी आपली पारशी घरं असतात, तर मग ती झाडून घेतलीच पाहिजे. पहिल्यांदा तर घरं झाडून घेतली, छान पुसून वगैरे घेतलं. दोन्ही बाथरूम क्लीन करून घेतले. आणि त्यानंतर अंघोळ केली. अंघोळ झाल्यानंतर पहिल्यांदा लगेच स्वयंपाकाला लागली. पूजा वगैरे करायची नाहीये, नाहीतर पहिल्यांदा पूजाच केली असती. कारण आम्हाला सुतक आहे आणि सुतकामध्ये आपण पूजा वगैरे करत नाही आणि 6व्या-7व्या दिवशी क्लीनिंग सुद्धा चालू करायची आहे. पण आता असं झालं आहे, मुलांचे पेपर चालू आहे. मग बघू, थोडंसं वरचेवर झाडाझटक करूया असं म्हटलं आणि जेव्हा मग सुट्ट्या वगैरे लागतील मुलांना तर तेव्हाच मी क्लीनिंग ही डीप क्लीनिंग करणार आहे. उन्हाळा चालू झाला, की मी खूप सारं दही हे लावत असते. संपायला लागलं, की पुन्हा विरजण टाकून आणि परत दही बनवत असते आणि घरीच दही बनवते. कारण मनसोक्त खाता येतं. कारण विकतचं खूप थोडंसं भेटून जातं. तर मग दही खूप होतं. मग म्हटलं आज कढी बनवूयात आणि भात आणि चपाती असा मेनू आहे आणि हे उठल्यानंतर त्यांना काय खायचं मग ते वेळच्या वेळी तेव्हाच्या तेव्हा ठरवून आणि मग तेव्हा नंतर फक्त भाजी राहील तर ती बनवली जाईल. तर मग आता पहिल्यांदा तर कढी बनवायला घेतली. पीठ वगैरे मळून ठेवलं आणि भात जो काही राहील तो तर गरमागरमच बनवणार आहे. कढी बनवण्यासाठी पहिल्यांदा तर वाटण बनवून घेतलं. हिरवी मिरची, लसूण आणि थोडंसं मीठ टाकलं होतं जाडं, जेणेकरून ते छान चिक्कन बारीक होऊन जाणार आणि ते छान बारीक करून घेतलं. कढईमध्ये छान तेल घ्यायचं, जिरं, मोहरी, त्यानंतर कढीपत्ता आणि नंतर जे काही वाटण आहे ते टाकून घेतलं आणि ह्याच जो काही मिक्सरचं भांडं आहे, तर त्यामध्येच मी थोडंसं दही आणि त्यात थोडं डाळीचं पीठ घेऊन ते मिक्सरमधनं बारीक करून घेईल आणि मग ते टाकून घेईल. असंही आपण मिक्स केलं तरी होतं, पण कोणतेही क्लॉट्स वगैरे राहत नाही. तर त्यामुळे मग मी मिक्सरमधनंच बारीक करून घेते. एका बाजूला कढी बनवायचं काम चालू होतं आणि दुसरीकडे चहा छान उकळत होता. कारण आत्ताच सगळेजण उठले आणि सकाळचा जो काही चहा असतो आमचा, तर तो एकदाच ठेवला जातो. जेव्हा सगळेजण उठतात आणि सगळेजण एकत्र पितो आणि संध्याकाळी आता उन्हाळा तर लागलेलाच आहे. त्यामुळे मग केला तर केला, सगळेजण असले प्यायला तरच बनवला जातो. नाहीतर संध्याकाळी शक्यतो टाळलाच जातो चहा. कारण ऊन पण खूप आहे आणि अजून उष्णता वाढते आणि त्याने पिंपल्स वगैरे सगळेच इश्यू होऊन जातात. त्यापेक्षा आपण प्रमाणच कमी केलं तर बरं होतं आणि उन्हाळ्यामध्ये काही एवढं चहा पिण्याची इच्छा पण होत नाही. पण ज्यांना तलब लागते तर ते पितातच. त्यानंतर अंदाजानुसार मला जेवढी कढी बनवायची होती तेवढी मी पाणी टाकून घेतलं आणि उकळी आल्यानंतर यात मी मीठ टाकणार आहे आणि कोथिंबीर. मागच्या आठवड्यामध्ये माझा एकच व्हिडिओ पडला. कारणही तसं होतं. कारण श्लोकला अजिबात बरं वाटत नव्हतं. मी तुम्हाला बोलली होती त्याला ताप येतो, जातो, चढ-उतार आहे. तर 2 आठवडे तर असेच गेले आणि मेडिसिननी कव्हर होईल या हेतूने. पण काही त्याला त्याचा फरकच पडला नाही. त्यानंतर आम्ही त्याचे ब्लड रिपोर्ट्स केले तर सी वगैरे वाढलेला होता. त्याचबरोबर प्लेटलेट्स पण वाढलेले होते. मग फायनली आम्ही त्याला ॲडमिट करायचा निर्णय घेतला. त्याला ॲडमिट करण्याचा निर्णय अजिबात सोपा नव्हता. नुसतं आम्ही ते डन केलं, की हो करूयात. पण ते हो म्हणणं सुद्धा अवघड होतं. कारण तेव्हाच आम्ही रडून गेलो सगळेजण. कारण लहानपणापासून ते म्हणजे आजारी जरी झाले, तरी मेडिसिन 3-4 दिवसाचा डोस, अँटिबायोटिक वगैरे शरीरात गेलं, की लगेच कव्हर होऊन जायचं. ॲडमिशन म्हणजे तो झाल्यापासून आजपर्यंत कधीच त्याला गरज पडली नाही. 3.5 वर्षाचा झालाय तो आणि एकदम ॲडमिट केलं आणि खरंच सांगतो आम्ही खूप रडून जायचो. तो रडायला लागला, की आम्हीच इकडे रडायला लागायचो. तो सिस्टर, डॉक्टर वगैरे त्यांना बघितलं तरी रडायचा. जेव्हा त्याला बरं वाटलं, जेव्हा तो हसायला लागला, खेळायला लागला, त्यानंतर आमच्या जीवात जीव आला. शेवटी प्रत्येक आई-वडिलांसाठी त्यांची मुलं जी असतात ना, तर खरंच एक विश्व असतं. त्यांचा एक तो जीव प्राण असतो आणि हे तेव्हाच कळतं जेव्हा आपण स्वतः आई-वडील होतो आणि त्यानंतर जेव्हा आपली मुलं संकटात असतात किंवा आजारी वगैरे पडतात, तर तेव्हाच त्याची खरी जाणीव होते. पण या सगळ्यामध्ये मी आणि त्याचे पप्पा तर श्लोकजवळ आम्ही होतोच हॉस्पिटलमध्ये. पण आरूजवळ त्याचे आजी-बाबा आलेलेच होते. पण हे पहिल्यांदा झालं, की आम्ही तिघं जण बाजूला आणि तो एकटा आजी-बाबांकडे. कारण आमचं असं आहे आजी-बाबा वगैरे गावाला जायचं असेल, सगळेजण बरोबर जाणार, सगळेजण बरोबरच येणार. असं कधीच होत नाही, की एकटं तिकडे कोणी राहिलं, बाकीचे इकडे, असं कधी होत नाही. तर आरूला खूप वाईट वाटायचं. तर तो एकच म्हणायचा, "तुम्ही तिघं पण तिकडे, मी एकटा इकडे." तो असं बोलला, की मला सुद्धा खूप वाईट वाटायचं. पण वेळच तशी होती आणि म्हटलं ठीक आहे जाऊ दे 2-3 दिवसांचा प्रश्न आहे ना, तर त्याच्या बोलण्याकडे लक्ष न द्यावं. पण तरीही मला खरंच त्याच्या बोलण्याचं वाईटच वाटायचं आणि असं वाटत होतं, की 2 जेव्हा मुलं असतात ना, तर एकाकडे कळत-नकळत दुर्लक्ष होतं. पण कधी-कधी ठीक आहे थोडीशी वेळ आल्यावर थोडंफार समजून-उमजून घ्यावंच लागतं.
तर असं आमचं लास्ट वीकमध्ये हा सगळा गोंधळ चालू होता. तर व्हिडिओचा विषयच नाही, कारण मनस्थिती तशी नव्हती आणि मुलं आजारी पडल्यावर तर एक आईला तर अजिबात चैन पडू शकत नाही. व्हिडिओज काय, तिचं जेवणाकडे सुद्धा लक्ष नसतं. कंटिन्यू आपल्या मुलाकडेच लक्ष असतं. त्याला बरं वाटतंय की नाही वगैरे. तर त्यामुळे काही व्हिडिओ वगैरे आले नाही. पण हो, ह्या आठवड्यामध्ये मात्र येतील. जे काही आपले ठरलेले आहे दिवसाआड वगैरे. तर 3 व्हिडिओ आहे वीकमध्ये 3 व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करतच असते. आणि कधी कशी सिच्युएशन येते ना, त्यानुसार मग 2 पडतात. पण ठरवलेलं आहे 3 तरी गेलेच पाहिजेत. तर ह्या वीकमध्ये ते व्हिडिओ येऊनच जातील. जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर थोडा आराम केला आणि आज श्लोकला भेटण्यासाठी त्याची फ्रेंड सुद्धा येणार होती. तर छान गप्पा-टप्पा मारल्या आणि जेव्हा मित्र किंवा फ्रेंड्स येतात ना, तेव्हा जेवढं मनमोकळ्याने बोललं जातं, तर ते कधीच घरामध्ये मला असं वाटतं बोललं जात नसेल. तर छान मनमोकळ्याने बोलणं झालं. छान इकडच्या-तिकडच्या सगळ्या गप्पा-टप्पा झाल्या. जेव्हा आपलं आपल्या फ्रेंड्स बरोबर बोलणं होतं, तरी आपलं एकदम मन मोकळं होऊन जातं किंवा ते घरी येऊन जातात, तरीही छान वाटतं. एकदम माइंड रिफ्रेश होऊन जातो. तर तसंच झालं. तर त्यानंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये आम्ही बनवले होते फक्त शेवग्याची भाजी आणि नॉर्मल आपली पोळी. आणि त्यानंतर आज तर क्रिकेट मॅच होती. क्रिकेट मॅच नाही बघणार तर असं होणारच नाही. छान मॅच बघितली. मॅच बघत-बघत जेवण सुद्धा केलं आणि जेव्हा विन झालो आपण, तेव्हा बापरे! आम्ही तर बाहेर जाऊन ते फटाके इतके फुटायला लागले आणि गोलूचं पण झालं. आपण पण वाजवूयात, पण फटाके वगैरे काही नव्हते घरामध्ये. तर छान ते गॅलरीत उभं राहून आम्ही ते एन्जॉय केलं. खूप प्राउड फील झालं होतं त्यावेळेला. इतका आनंद झाला, जसं असं वाटलं की ते जी काही ट्रॉफी आहे ना, तर ती स्वतः आपल्याला भेटलेली आहे एकट्याला. इतकं प्राउड फील होत होतं. कालची मॅच तर असं कोणीच नाही की त्यांनी बघितली नाही. सगळ्यांनीच बघितली आणि सगळेजण खूप खुश होते. न्यूजवर वगैरे तर सगळं बघायला आपल्याला भेटलंच असेल. आणि हा जो काही स्टडी टेबल क्लीनिंगचा हा जो काही इथे व्हिडिओ मी अटॅच केलेला आहे, तर तो आजचा आहे म्हणजे मंडेचा. मंडे टू फ्रायडे म्हटलं ना, तर सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा टिफिनच बनवणं गरजेचं असतं. कारण तेच काम पहिलं केलेलंच कधी चांगलं. कारण मग टिफिन मुलांना जायचं असतं. मग ती टिफिनची घाई वगैरे सगळ्याच गोष्टींचा गोंधळच गोंधळ असतो. तर पहिल्यांदा तर जेवणच बनवते. 8 वाजेपर्यंत माझा छान स्वयंपाक वगैरे टिफिन सगळ्यांचे झालेले राहतात आणि त्यानंतर मात्र मग हे असं दिवसभर चालू असतं. हे क्लीन कर किंवा हे करत बस, ते करत बस. एखाद दिवशी कंटाळा आला तर मग टाईमपास करायचा. त्यानंतर मूव्ही बघायच्या, सगळ्या सीरियल्स बघायच्या. जेवढे एपिसोड राहिले तेवढे सगळे बघून घ्यायचे. तर हे असं चालू असतं आपल्या सगळ्यांचं. पण पहिला आपला जो काही टास्क असतो तो म्हणजे स्वयंपाक बनवणं. मंडे टू फ्रायडे तर हेच करावं आणि सॅटर्डे, संडे सुट्टी असेल, तर मग काही नाही आरामात चालवून द्यायचं. पण ते आरामात चाललेलं आहे ना, खूप महाग पडतं बरं का. खूप सगळ्याच कामांची लांबण लागते. तर असं वाटतं ना, की आधी आपलं जे काही रुटीन असतं ना, जे काही मंडेपासून आपण फ्रायडेपर्यंत फॉलो करतो, तेच रुटीन जर फॉलो केलं ना सुट्टीच्या दिवशी, तर आपल्याला सुद्धा खूप वेळ भेटतो. आणि आत्ताचा जो काही पिरियड आहे ना, तर सगळ्याच मुलांचा एक्झाम पिरियड आहे. काहींची एक्झाम झालेली असेल, काहींची चालू असेल किंवा काहींची चालू होणार असेल, असंही असेल. पण या महिन्यामध्ये सगळ्यांच्या एक्झाम असतात. तर तसंच आरुषची एक्झाम चालू झाली आहे. श्लोकची उद्यापासून चालू होणार आहे म्हणजे ट्यूसडेपासनं. तर मग सध्या सगळीकडे आमचे इकडे पुस्तक, तिकडे पुस्तकं, त्यानंतर नोटबुक्स, इरेजर वगैरे सगळं इकडे-तिकडे पडलेलं होतं. मग म्हटलं चला हे थोडं क्लीन करूयात आणि आरुषने ना त्याचा जो काही स्टडी टेबल आहे ना, इतका खराब करून ठेवलेला आहे ना, की बस रे बस. त्यामुळे मला असं झालं होतं कधी मी तो टेबल क्लीन करेल आणि कधी नाही. मग सगळेजण जेव्हा गेले घराच्या बाहेर त्यानंतर अंघोळीला छान पाणी उतरवायला लावून दिलं. कारण गिझर म्हटलं ना एकदम हळू पाणी येतं आणि त्याला खूप वेळ लागतो. म्हटलं त्या वेळेमध्ये आपण आहे ना ही क्लीनिंग करून घेऊयात. दोन्ही म्हणजे टाईमाचा चांगला सदुपयोग सुद्धा होतो. तर मग हे मी क्लीनिंग करायला घेतलं आणि तर आधी जेव्हा आपण क्लीनिंग करतो माझ्या मते माझ्यासारख्या भरपूर जणी असतील ज्या जेव्हा क्लीनिंग वगैरे करायची असते ना, तर आधीच सगळी क्लीनिंग करतात. नंतर छान फ्रेश होतात. तर मी तसं कधी-मधी करते बरं का, पण आज मी केलंच. कारण मला असं झालं होतं, मी कधी हा टेबल क्लीन करेल. तर छान सगळ्या वस्तू बाहेर काढल्या. खूप सारे शो पीसेस नाहीयेत बरं का माझ्याकडे. पण जेवढे आहे ते छान आहे आणि हळू आपण कलेक्ट करूयात आणि हळू जेव्हा घेईल, तर ते तुमच्यावर शेअर होणारच आहे. तर थोडेफार शो पीस वगैरे आहेत, पण जे आहे ते व्यवस्थित मेंटेन ठेवते मी. क्लीन वगैरे करत असते. तर छान हा टेबल जो आहे तो क्लीन केला आणि जे बुक्स वगैरे आहे ना, तर ते काही आत्ता करता येणारच नाही. एकदा सुट्ट्या लागल्या ना, की मग असंही बुक्स ते बाहेर काढावंच लागणार आहे. कारण पुढच्या वर्षीचे जे बुक्स आहेत ते ठेवायला जागा लागेल. तर तेव्हा
तेव्हाच म्हटलं क्लीन करूयात. फक्त वरचेवर मी ही क्लीनिंग केली. तेव्हा आपण घरामध्ये क्लीनिंग करतो ना, बेडरूम, किचन, हॉल वगैरे कोणतीही कोणतीही रूम असू द्या किंवा कोणतंही आपण जेव्हा क्लीनिंगमध्ये आपण ठरवतो, की आपल्याला ही रूम आज छान चकाचक साफ करायची आहे. पण ती करताना आपण कधीच आपले जे काही स्विच बोर्ड असतात ना, त्याला कधीच विसरायचं नाही. त्याला सुद्धा क्लीन करायचं. खूप छान इम्प्रेशन पडतं जेव्हा आपले स्विच बोर्ड छान शाईन करतात, छान चमक देतात ना, तेव्हा खरंच इम्प्रेशन चांगलं पडतं बरं का. आणि हे माझ्या बाबतीत तर नेहमी होतं कारण माझे स्विच बोर्ड नेहमी शाईन करतात. कधीच त्याला असं डाग वगैरे पडून देत नाही. फक्त कधी-मधी आता व्हिडिओ मागच्या वेळेस मला व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी 8-10 दिवस अजिबात त्याला क्लीन केलं नाही कारण मग थोडे डाग पण दिसले पाहिजे. तर तेव्हाच मी एकदा थोडे खराब होऊन दिले. तर म्हणजे ही जी काही स्विच बोर्ड क्लीनिंग आहे ना, तर ती डेली आपलं रुटीन असतं क्लीनिंग. आपल्याला दररोज ठरलेलं असतं झाडू, फरची किंवा थोडं फर्निचर जो काही टीव्हीचा एरिया किंवा आपला डायनिंग टेबल किंवा टिपवाय वगैरे हे आपण डेली आपलं क्लीनिंग असतं प्रत्येकीचं. तर त्याच्यामध्ये स्विच बोर्डचं क्लीनिंग सुद्धा ॲड करून घ्यायचं. कारण खरं सांगते, खरंच पुन्हा एकदा, की त्याच्यावरनं आपलं इम्प्रेशन खूप छान पडतं. आठवड्यातून एकदा तरी आपले स्विच बोर्ड आपण क्लीन केलेच पाहिजे आणि कसं आहे ना, आपल्या घरामध्ये आपण एवढी क्लीनिंग केली आणि एखाद्या वेळेस एखाद्या ठिकाणी चुकून जाळं राहिलं किंवा थोडेफार डाग पडलेले असले, तर कुणी आलं ना, तर पहिली नजर त्याची त्याच्याकडेच जाते आणि त्या क्लीनिंगकडे जेवढी आपण क्लीनिंग केली ना, तिकडे मात्र अजिबात लक्ष जाणार नाही. पहिलं लक्ष चुकीच्याच गोष्टीकडे आणि नंतर चांगल्या गोष्टीकडे. तर ही जगाचीच रीत आहे, तर त्यात आपण काय बोलणार? पण त्यामुळे आपणच आपलं-आपलं जेवढं आपल्याला होतं, जेवढं शक्य आहे तेवढं आपलं घर छान सुंदर आणि टापटीप ठेवायचं. आणि आपलं घर आहे ते आपण ना छान सुंदर ठेवलं पाहिजे. दुसऱ्यांसाठी नाही, पण आपल्या स्वतःसाठी. कारण जेव्हा आपलं घर छान क्लीन असतं ना, तेव्हा आपल्या स्वतःला फ्रेश वाटतं. आपल्या माइंडमध्ये छान पॉझिटिव्ह विचार येत असतात आणि जेव्हा आपलं जे काही घर आहे, आपल्याकडे इकडे-तिकडे सगळ्या गोष्टी जर अस्तव्यस्त पडलेल्या असल्या ना, तर आपणच स्वतः अनुभव घ्या, तर किती चिड वगैरे वाटते, उदास वाटतं, बोर वाटतं आणि विचार जे असतात ना आपल्या डोक्यामध्ये, ते सुद्धा निगेटिव्हच येतात बरं का. तर त्यापेक्षा आपलं घर आपल्या स्वतःसाठी छान ठेवायचं. जेव्हा मी झाडू मारते, तर सगळ्या फक्त रूम्सच नाही झाडून घेत, तर जे काही गॅलरी आहे ना, तर त्यांना सुद्धा मी कधी विसरत नाही. ज्या काही आपल्या गॅलरीज आहेत, त्या सुद्धा स्वच्छ क्लीन ठेवल्याच पाहिजे. तिथून झाडून घ्यायचं, दररोज झाडायचं. सकाळ-संध्याकाळ झाडू मारतो आपण, दोन्ही टाईम छान झाडू मारत राहायचा. त्या पण क्लीन राहतात, छान वाटतात. काही जण म्हणजे असं मी बघितलेलं आहे, फक्त जे काही रूम्स आहेत तेवढंच झाडणार. गॅलरीमध्ये आठवड्यातून एकदा झाडू मारणार किंवा एकदाच धुवून टाकणार. तर असं असतं. तर गॅलरी म्हणजे ती सुद्धा आपलं घरच आहे. ती पण आपल्या घरातलीच जागा आहे. तर ती पण स्वच्छच राहिली पाहिजे. दोन्ही बेडरूम छान मी आवरून घेतल्या, झाडून वगैरे घेतलं, थोडं झटकून वगैरे आणि त्यानंतर मी आली हॉलमध्ये. हॉल क्लीन झाला की नंतर किचनमध्ये. तर असं मी नेहमी आवरत असते. तर तुम्हाला पण अशी सवय आहे का कॅलेंडरमध्ये महत्त्वाच्या गोष्टी टिक करून ठेवणं, नाही लक्षात राहत तर चला इथे लिहून ठेवूयात. तर मला पण ती सवय आहे. गॅस टाकी कधी संपली, मी कधी लावली होती, किती दिवस मला गॅस टाकी पुरली, तर हे पण मी लिहून ठेवत असते. त्यानंतर जे काही फुलं, हार वगैरे आम्ही घेतो, तर ते पण टिक करते. ज्या दिवशी नाही आला, त्या दिवशी क्रॉस करते. त्याचबरोबर आता मुलांची एक्झाम चालू आहे, तर त्यांचं जे काही टाईम टेबल आहे, कोणत्या दिवशी कोणता पेपर वगैरे, तर ते टाईम टेबल सुद्धा लिहून ठेवलं. श्लोकचं वेगळं लिहिलं आणि त्याचं पण वेगळं लिहिलं. श्लोकला सर्कल केला आणि आरुषचं जे काही होतं टाईम टेबल, ते नॉर्मल असं लिहून घेतलं. तर अशा वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी असतात ना, त्या मी भरपूर ह्या कॅलेंडरवर लिहून ठेवत असते महत्त्वाच्या. आज मला आहे ना फुलावाल्याचं जे काही पेमेंट आहे ना, तर ते पेड करायचं आहे म्हणून त्याचा हिशोब पहिल्यांदा करून घेतला. म्हणजे आज त्याचं पेड करून देऊया. तर चला बघा मी कशी सगळं लिहून ठेवते आणि माझ्या भरपूर मैत्रिणींना ही सवय असेल आणि किंवा काही जणी नोटबुकमध्ये सुद्धा लिहून ठेवत असतील आणि खरंच लिहिलं पाहिजे. कारण काय असतं ना, प्रत्येक दिवस हा वेगळा असतो, इंटरेस्टिंग असतो. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्यामध्ये आपण हे असं थोडं-थोडं मागचं विसरून जातो. अरे, हो मला माहिती मी ह्या दिवशी हे केलं होतं, पण एक्झॅक्ट कोणत्या दिवशी केलं हे काही आठवत नाही. तर असं प्रत्येकीच्या बाबतीत होतच असेल. आणि हॉलमध्ये मी फक्त 2 ड्रॉवरमध्ये श्लोकचं जे काही स्टडी मटेरियल आहे, तर ते ठेवलेलं आहे. एका ड्रॉवरमध्ये मी ब्लँकेट्स ठेवलेले आहेत आणि जे बाकीचे मात्र 3 आणि 3 टीव्ही जवळचे. तर हे जे काही सोफ्याचे 3 ड्रॉवर आणि टीव्ही जवळचे 3 ड्रॉवर, तर इथे आमच्या सगळ्या खेळणीच खेळणी आहे. आवरायलाही सोपं जातं आणि मुलं असं आहे ना, टीव्ही जवळच खेळतात.
त्यांना वाटलं तेवढं आवरतात आणि ज्या दिवशी नाही आवरलं, तर मग त्या दिवशी मलाही सोपं पडतं आवरायला. त्यामुळे मी ह्याच हॉलमध्ये सगळ्या खेळणी ठेवून घेतल्या आणि एकदा म्हटलं, की आता बुक्स वगैरे इकडे-तिकडे पडलेल्याच असणार. इकडे इरेजर, तिकडे पेन्सिल वगैरे जसं मी सुरुवातीला बोलली तसंच. तर हॉलमध्ये आमचा तो पसारा होता, कारण हॉलमध्ये थोडा स्टडी झाला होता झोपण्याच्या आधी आणि मुलांची जेव्हा एक्झाम होते ना, तर तेव्हा त्यांची रिव्हिजन ही घ्यावीच लागते. तर झोपण्याच्या आधी मी आरुषची रिव्हिजन ही घेते आणि नंतरच झोपते. आणि मी जेव्हा आरुषचा अभ्यास घेते ना, तर मी तो कसा घेते म्हणजे त्याला जर 2-3 चॅप्टर येणार असतील एक्झामला, तर तो चॅप्टर मी त्याला रीड करायला लावते. चॅप्टर रीड झाल्यानंतर मी त्याला विचारते, "तुला काय कळलं ह्या चॅप्टरमध्ये?" आणि त्यानंतर त्याला किती कळलं वगैरे आणि त्यानंतर मी त्याला एक्सप्लेन करून सांगते, "हे असं आहे, ते तसं आहे." कारण जेव्हा आपल्या चॅप्टरची जी काही कन्सेप्ट असतात, काय आहे नेमकं त्या चॅप्टरमध्ये, हे जेव्हा आपल्या डोक्यामध्ये फिट होतं ना, त्यावेळेलाच मुलांना कोणताही क्वेशन कसाही विचारलेला असला, तरी त्याचं उत्तर हे लिहिता येतं. नुसतं क्वेशन आन्सर लर्न करून घेणं आणि जाऊन फक्त लिहून येणं, तर ते महत्त्वाचं नसतं. आणि हाच क्रायटेरिया मी नेहमी त्याच्या बाबतीत यूज करत असते आणि माझ्या मते सगळ्यांनी हा क्रायटेरिया नक्की यूज करावा. कारण कन्सेप्ट कळणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याला पण आता माझा जो काही क्रायटेरिया आहे, जी काही माझी पद्धत आहे, तर त्याच पद्धतीने अभ्यास करायला आवडतो. आणि आता त्याला ही सवय झालेली आहे, की आधी आपल्याला कळलं पाहिजे आणि नंतर आपण लर्न करायचं. तर तो पण आता त्याच पद्धतीने स्टडी करतो. तर चला असा माझा आजचा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.